तरी 5 वडे खाणार. आम्ही सिद्धीसाठी एक सरप्राईज प्लॅन केला की आज बर्थडे आहे. सो हे दाखवता येईल असं एक छोटंसं सरप्राईज आम्ही प्लॅन केलेलं आहे. ब्लॉगची सुरुवात सिद्धीच्या ब्लॉगची सुरुवात आम्ही करतो. त्यामुळे आता आल्यावरती तिचं रिॲक्शन तुम्ही नक्की बघा. जस्ट वेट. इथे बघ मागे सिक्रेट चेरी ठेवली. फार छान. व्हेरी 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 गुड. थँक्यू सो मच. लॅपटॉप पण काढून ठेवायचा. मग मी कामाला आले वाटायला नको. छान फोडून टाक. शिवानीने ग्रुपवर मेसेज टाकला की पटकन जाऊन माझी स्टोरी बघा आणि तेवढं लिहिलं. काय खरं नाही. सो दिस इज द गिफ्ट फ्रॉम दी स्नेहा कासुर्डे, सातारकर स्नेहा ब्लॉग्स. पॅकिंग बाय समृद्धी. पॅकिंग बाय समृद्धी. थँक्यू समृद्धी कासुर्डे. Stay hydrated with everyone's favorite Purvasha bottle. Thank you, Sneha. कोलॅबरेशन येणार आहे. आता हे काय थांब. हे आपण ठेवून देऊ तुमच्या बड्डेला वापरू. दिस इज डेकोरेशन. ही सोन्याचं पाणी चढवलेली वाटी आणि त्यात आणलंय चेरीज. कारण त्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की मला असं मी असं ठरवलेलं की जर माझं कधी वेगळं नाव असतं तर ते चेरी डिसूजा असतं. तर दीज आर चेरीज बाय माय फ्रेंड्स इन सोन्याची वाटी. हे एक काठी लावून सूर्यफूल आणलेलं आहे सरळ राहावं म्हणून. कोणी आणलंय? प्रेसिताने. सूर्यासारख्या प्रेसिताने. सूर्यफूल नाही येते ते वेगळं. कोणतं आहे? काहीतरी त्याला म्हणतात. वेगळं फुल आहे. सॉरी, पार्डन मी. आणि हे कोणी आणले हॅपी बर्थडे? स्नेहा कासुर्डे. माय गॉड. ह्याच्यात काय आहे बरं? पर्स वाटते. पर्स. फोनची पर्स. तिजोरी. नवीन तिजोरी. गुच्चीची पर्स. गुच्ची का मोची? हे पण समृद्धीने केलंय का? तिला कामाला विसरलेलं. शिवानीने मला मेसेज पण खूप मोठा केलाय. व्हेरी व्हेरी. ओ माय गॉड. त्यांना जे ओळखत नाही त्यांना ते आगाऊ वाटू शकतात. हो. व्हेरी नाईस गिफ्ट. त्याच्यात पण आहे. मग कशात? फोन मध्ये बघ. थँक्यू. बाकीच्यांना मी जी काही पार्टी देणार आहे ती मी तुम्हाला जेवणाच्या वेळी दाखवते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. छान फुलासारखं तुझं आयुष्य फुललेलं राहू दे. थँक्यू. हॅपी बर्थडे. नमस्कार. वेलकम टू बर्थडे स्पेशल ऑफिस लंच. आज मी स्वतः त्यागी वृत्तीने सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी आणलेले आहेत कोंबडी वडे. आतमध्ये टाक. मी खाईन. मला गरम बिरम काय लागायचं.
आज आहे ऑफिस लंच. कसं वाटलं तुम्हाला माझं सरप्राईज? दीक्षिता मेल्यासारखं तोंड करून. सुषमा, हाऊ डू यू लाईक इट? पनीरची पण छान आहे. पनीरची मी बनवली. पनीरची भाजी पण चिकन जास्ती छान आहे. काकींना स्पेशल थँक्स. येस, काकी आणि माझी मम्मी आणि माझी आजी पण. अरे म्हणजे माझी मम्मी आणि माझी आजी पण. एक हा अंकिता खातच होतीस ना? चिकन पण दूर नाहीये. इकडे ह्यांच्याकडे यायचंय अजून. काम चालू. We are hairdressers and now we are on duty. जरा नीट बघ. तर अशी झाली मंडळी माझ्या बड्डेची सुरुवात. छान सगळ्यांनी सरप्राईज दिलं होतं आणि ते दाखवतेच तुम्हाला काय काय होतं ते. पण मग त्याच्यानंतर आम्ही एक्सप्रेस टॉवरच्या इकडे गेलो, तिथे गणपती मंदिरात तिथे दर्शन घेतलं आणि मग मरीनला फोटो वगैरे काढायला गेलो. माझे गिफ्ट कोणी कोणी काय काय दिलं दाखवते. हा जो बुके आहे तो मला शृंखला मॅडमनी आमच्या दिला होता. त्याचं हॅपी बड्डे लिहिलेलं आहे ते स्नेहा कासुर्डेने आणलं होतं. पर्स आणि बॉटल ती पण मला स्नेहा कासुर्डेनेच दिली. डेअरी मिल्क जी बघताय ती सिद्धी चित्रेने दिली होती आणि त्या फुलाचं नाव आय एम सॉरी मला अजूनही येत नाही आहे ते. आणि त्या चेरीज ज्या आहेत त्या प्रेसिताने दिल्या होत्या. ह्या व्यतिरिक्त पण ऑफिसमधल्या सगळ्यांनी म्हणजे दीक्षिता झाली, अंकिता झाली, त्या दोघी मला अक्षरशः लिफ्टपर्यंत घ्यायला आल्या होत्या. ह्या व्लॉगमध्ये पण तुम्ही जी कुठली क्लिप बघताय त्यातली एकात दुसरी असेल जी माझ्या फोनमध्ये शूट झाली आहे. बाकी ह्या दिवसभर माझ्या मागे पुढे पॅपराझीस सारख्या फिरत होत्या की हां सिद्धी इथून फोटो काढूया, सिद्धी हा व्हिडिओ काढूया, तुझ्या व्लॉगमध्ये हे वापर वगैरे वगैरे. म्हणजे हे सगळं बघून मला असं खूप म्हणजे खूपच माझ्यासाठी क्लाउड नाईनवर असण्यासारखा मोमेंट होता. त्याचं कारण म्हणजे काम वगैरेच्या बाबतीत कामाच्या बाबतीत मला कधी प्रॉब्लेम येत नाहीत युजली. पण माझा थोडा जो स्वभाव आहे इथे जर मी आता कबूलच करायचं झालं आहे सगळं तर माझा स्वभाव जो आहे तो खूप असा रोखठोक बोलणार आहे. त्याच्यामुळे माझं सगळ्यांशीच जुळतं असं नाही आहे आणि मला फार गोड गोड बोलायलाही जमत नाही, आवडतच नाही. त्यातही मग मला असं वाटायचं की मी सगळ्यांमध्ये आहे त्या ग्रुपमध्ये म्हणून मी त्यांना ते माझ्यासाठी म्हणजे तेव्हा माझ्याशी बोलत असतील. पण ह्या दिवशी नाही, म्हणजे मी ते सगळा माझा जो समज होता तो पुसून काढला ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनी. आणि इट वॉज सच अ इमोशनल डे, इमोशनल मुवमेंट फॉर मी की ते लोक म्हणजे यार आपण आपल्यासाठी कोणी काहीतरी करावं इतकं. आणि खूप म्हणजे मला अगदी ते इतकं स्पर्शून गेलं माझ्या मनाला. आणि मी त्या दिवशी म्हणजे मी त्यांच्यासमोर तिथे असताना काही फार बोलले नाही, नंतर मेसेज केला होता. पण ह्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांना सांगते आणि माझ्यासारख्या इतरांना पण मला हे सांगायचं की जरी तुम्ही फर्स्ट अपिअरन्सवरून थोडे उद्धट, घमंडी, आगाऊ वगैरे वाटत असाल आणि लोक तुम्हाला जज करत असतील तर लेट इट बी, त्यांना जज करू द्या. काही गरज नाही आहे लोकांना दाखवण्यासाठी एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत 24 तास हसत राहण्याची किंवा उगाच कोणीतरी आपल्याला बघताय म्हणून गोडगोड बोलायची किंवा आपलं कोणाकडून तरी काम होणार आहे म्हणून त्यांच्याशी म्हणजे त्यांच्या मागे पुढे करण्याची. आपण फक्त आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि त्या लोकांबरोबर प्रामाणिक राहिलं पाहिजे जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि त्याही उपर जाऊन मी सांगेन, खरं तर मी हे स्वतःलाही सांगते की जर आपल्याला न पटणारी व्यक्ती पण एखाद्या वेळी योग्य असेल तर त्याही वेळेला आपल्याला त्या माणसाच्या बाजूला उभं राहता आलं पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहता आलं पाहिजे. तर तुम्ही स्वतःशी खरे असणार आहात. आणि जर तुम्ही इफ यू आर ट्रू टू युअर सेल्फ देन इट डझंट मॅटर की लोक काय विचार करतात किंवा काय नाही करत. कारण भले तुम्हाला म्हणजे सगळी आता हे ऑफिस तर अगदी छोटंसं, पण भले तुम्हाला 50 लोक तुमचं कौतुक नाही करणार पण 5 लोक असतील की जे तुमच्यासाठी एवढं मोठं आभाळभर काहीतरी करून देतील ना की तिथे तुम्हाला वाटेल की नाही आपण अगदी वाईट नाही.
मुळे फेक किंवा पीपल प्लीजर होण्याच्या आधी एकदा फक्त जरा प्रामाणिकपणा ट्राय करून बघा. एनिवे, असं झालं सेलिब्रेशन. हे फोटोज मरीन ड्राईव्हला आम्ही क्लिक केले होते. घरीसुद्धा खूप कमाल सेलिब्रेशन झालं. पुढचा ब्लॉग तोच येणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा थँक्यू मैत्रिणींनो, आणि पुढचा ब्लॉग येईपर्यंत बाय बाय.